ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। निजानन्दरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा बाळकृष्ण प्रभूला। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय श्रीकृष्णाय नमो नमः। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नारायण विधियादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी
पावन झालो चराचरी, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदुनी श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बोली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांचा महाविष्णूंचा अंश अवतार, महावैष्णव ज्ञानराज योगियांची माऊली, साधकांची माऊली असलेल्या ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र गेल्या 4 दिवसांपासून तुम्ही मी श्रवण करत आहात। आज आपल्या सेवेचा पंचम दिन अर्थात 5वा दिवस आहे। एका दृष्टिकोनातून आपण ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण समजून घेण्यासाठी त्यांना सर्वप्रथम ऐकत आहोत, श्रवण करत आहोत। कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं, ज्ञानोबाराय पैठण क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले होते। शुद्धिपत्र घेण्यासाठी त्या ठिकाणावरती आले होते। जे पंडित होते, विद्वान होते, धर्म सभेमध्ये जे विराजमान झालेले होते, त्यांनी सर्वप्रथम या 4ही भावंडांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला। आणि ज्या वेळेला परीक्षा पाहिली त्यावेळेला लक्षात आलं की हे सामान्य विभूती नाहीत, तर भगवंतांचे अवतार आहेत। आणि त्यावेळेपासून मग साऱ्या पैठणवासियांची या 4ही भावंडांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलून गेला। देव म्हणून मानत होते, परंतु पंक्ती पावन करण्यासाठी अजूनही तयार नाही। व त्यावेळेला ज्ञानोबारायांनी लीला केली आणि कृष्णाजी पंतांच्या पितरांना आवाहन केलं आणि साक्षात स्वर्गवासी झालेल्या पूर्वजांना ज्ञानोबारायांनी आपल्या हस्ताने जीव घातलेला आहे। आणि ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला ब्राह्मणांच्या मनामध्ये, पंडितांच्या मनामध्ये जो शंका होत्या त्या शंकेचं सुद्धा निरसन झालं। आणि आता मात्र या 4ही भावंडांना पैठणवासियांनी पंक्ती पावन करून ठेवलेलं आहे। आणि त्यावेळेनंतर मग ज्ञानोबारायांमध्ये अंतर करण्यात आलं नाही आणि ज्ञानोबारायांनी विचार केला की आपण काही काळ याच ठिकाणावरती राहू, नुसतंच राहायचं आहे असं नाही, तर त्या ठिकाणावरती राहून काहीतरी लोक कल्याणाचं कार्य सुद्धा करायचं आहे। आणि जणू काही त्या कार्याला आरंभ करण्यासाठी ज्ञानोबारायांनी घाटावरती प्रवचन, नारदीय कीर्तन इत्यादी सेवेच्या मार्फत भाविकांमध्ये धर्माचा, ज्ञानाचा, भक्तीचा प्रचार करण्यासाठी आरंभ करून दिला। आणि पाहता पाहता 2 वर्ष हा काळ निघून गेलेला आहे। आणि आता ज्ञानोबाराय विचार करतात की आपल्याला इथून पुढे प्रस्थान करून आळंदीमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणावरती आपल्याला शुद्धिपत्र द्यायचं आहे। जो बहिष्कार आपल्यावरती टाकलेला होता तो बहिष्कार नष्ट करायचा आहे आणि एका अर्थाने कार्याला आरंभ करून द्यायचा आहे। आणि त्यामुळे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि ज्ञानोबारायांचा जो प्रथम शिष्य ज्याच्यावरती ज्ञानोबारायांनी कृपा केली असा रेडा आणि त्या रेड्याचा मालक असे 6 जण पैठण क्षेत्रावरून आता निघालेले आहेत। गोदावरीच्या तीरापर्यंत सारं गाव या 4ही भावंडांना निरोप देण्यासाठी येऊन पोहोचले। साऱ्यांना असं वाटायचं की यांनी इथून जाऊच नाही, जीवनभर याच क्षेत्रामध्ये निवास करावा आणि आम्हाला अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण करून टाकावे।
पण ज्ञानोबारायांची जी इच्छा होती, ज्ञानोबारायांचा जो मानस होता, त्याच्या पुढे मात्र कोणाला काही बोलता आलं नाही. आणि दिवस निश्चित झाला आणि ही चारही भावंड आता निघालेली आहेत. गोदावरीच्या पैल तीरावरती जाऊन पोहोचली आणि तिथून पुढे आपली वाटचाल आरंभ करून वाटचाल करता 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 नेवासा क्षेत्रामध्ये आता ही भावंड येऊन पोहोचलेली आहे. कारण नेवासा क्षेत्रामध्ये मोहिनी राजाचं मंदिर होतं आणि जाता जाता भगवंतांचं दर्शन घ्यावं ही इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली आणि गावामध्ये जाण्याचा निश्चय केला. पण गावामध्ये प्रवेश करणार एवढ्या वेळामध्ये गावाच्या बाहेर एक अंतयात्रा येताना दिसली. कुणातरी मनुष्याचं प्रेत घेऊन चाललेले आहेत आणि त्याच्या पाठीमाग एक सती जिनं सौभाग्यवतीचे अलंकार परिधान केलेले आहेत आणि ती सुद्धा साऱ्या लोकांना, साऱ्या स्त्रियांना सतीचं दान वाटत वाटत निघालेली आहे. सतीचं मान देते आहे. एवढ्या वेळामध्ये आईसाहेबांनी पाहिलं की कुणीतरी महात्मे गावामध्ये प्रवेश करत आहे. आता आपण आपल्या पतिराजांसमवेत सती जाणार आहोत, मग तत्पूर्वी या साधूचं दर्शन घ्यावं, संतांचं दर्शन घ्यावं ही इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली आणि ज्ञानोबारायांजवळ येऊन पोहोचली. ज्ञानोबारायांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. ज्ञानोबारायांनी पाहिलं हिरवं वस्त्र परिधान केलेलं आहे, हातामध्ये बांगड्या आहेत, मस्तकावरती कुंकुम तिलक धारण केलेलं आहे आणि लक्षात आलं की कुणीतरी सौभाग्यवती स्त्री आहे. म्हणून आपोआप मुखामधून आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद ऐकल्याबरोबर आईसाहेबांनी प्रश्न केला. म्हटले, महाराज तुम्हाला माहित नाही का की कुठे निघालेले आहेत? ज्ञानोबाराय म्हणायला लागले, म्हटले आईसाहेब मला नाही माहित आपण कुठे निघालेले आहात. त्यावेळेला आईसाहेबांनी आपला संपूर्ण प्रसंग वर्णन करून सांगितला. म्हटली ही जी प्रेतयात्रा तुम्ही येताना पाहिली ना, ही प्रेतयात्रा अंतयात्रा ही माझ्या पतिराजांची आहे आणि मी आता काहीच क्षणामध्ये त्यांच्या सोबत सती जाणार आहे. आणि अशा प्रसंगामध्ये, अशा अवस्थेमध्ये तुम्ही मला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दान केला आणि मला असं वाटतं की आज तुमच्या मुखामधून बाहेर पडलेला आशीर्वाद हा विफल ठरण्याची शक्यता आहे. ज्ञानोबाराय विचार करायला लागले. प्रसंग असा निर्माण झाला, पण माझ्या मुखामधून जर का असा आशीर्वाद बाहेर पडलेला आहे तर याच्या पाठीमागे नक्कीच भगवंतांची काहीतरी लीला असेल, सद्गुरूंची काहीतरी लीला असेल. आणि म्हणून त्या अंतयात्रेजवळ येऊन पोहोचले. भाविकांना सांगितलं, म्हटले आपण हे प्रेत खाली ठेवू. कुणीही तर्क केला नाही, कारण ज्ञानोबारायांचं सामर्थ्य माहीत होतं. ते प्रेत खाली ठेवण्यात आलं. आईसाहेबांना विचारलं, म्हटले आईसाहेब तुमच्या पतिराजांचं नाव काय आहे? त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं, म्हटले यांचं नाव सच्चिदानंद असं आहे, परंतु संपूर्ण गाव यांना बाबाजी या नावाने संबोधते. आणि ज्ञानोबाराय विचार करतात, सच्चिदानंद नाव ज्या देहाला प्राप्त झालेलं आहे, जे सत चित आणि आनंद स्वरूप आहे, अशाचं मरण हे शक्य नाही. सत अर्थात सत्य, जे चित स्वरूप आहे आणि जे आनंद स्वरूप आहे, अशाला मरण येणं हे कदापि शक्य नाही, अर्थात तो अमर आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्या प्रेताच्या मस्तकावरती आपला हस्त ठेवला आणि आवाज दिला, सच्चिदानंदा. जसाच आवाज ऐकला, जे प्रेत होतं ते एकाएकी उठून बसले. जणू काही एखादा मनुष्य झोपेमधून जागा व्हावा तशा पद्धतीनं ते प्रेत उठून बसलेलं आहे. आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि लक्षात आलं की याच महात्म्याच्या कृपेनं मला पुन्हा एक वेळेला जीवनदान प्राप्त झालं. आणि सच्चिदानंद बाबा आता आपल्या धर्मपत्नीला म्हणायला लागले, म्हटले पहा, इथून मागे मी माझं संपूर्ण जीवन हे परिवारासाठी, लेकरा बाळांसाठी, घरादारासाठी व्यतीत केलेलं होतं. तू असं समज
की या क्षणाला माझा मृत्यू झालेला आहे, कारण आता मला परत संसारामध्ये राहण्याची इच्छा नाही. मी या संतांच्या, या ज्ञानोबारायांच्या सोबत माझं इथून पुढे उर्वरित राहिलेलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करू. सच्चिदानंद बाबांनी आपला हा निर्णय सांगितला. आई साहेबांनी अनुमती दिली, परवानगी दिली आणि त्या वेळेपासून सच्चिदानंद बाबा हे ज्ञानोबारायांसोबत अखंड राहिले. कोण आहेत सच्चिदानंद बाबा? तर याला उत्तरदान होतं ज्यांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे असे हे सच्चिदानंद बाबा. केवळ ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं असं नाही, तर ज्ञानेश्वर दिग्विजय नावाचा ज्ञानोबारायांचा जो चरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाची निर्मिती सुद्धा सच्चिदानंद बाबांनी केलेली आहे. असे हे बाबाजी की ज्यांना संतांच्या कृपेनं पुन्हा एक वेळेला जीवनदान प्राप्त झालं. कशामुळे जीवनदान प्राप्त झालं? तर उत्तर प्राप्त होतं धर्मपत्नीने साधूंना नमस्कार केल्याचा हा परिणाम आहे. त्यावेळेला जर का आई साहेब ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना नमस्कार करण्यासाठी जर गेल्याच नसत्या तर सच्चिदानंद बाबांसारखं अलौकिक महात्म्य, अलौकिक चरित्र तुम्हाला मला कधी प्राप्त होऊ शकलं नसतं. जणू काही ही सारी भगवंतांचीच इच्छा आहे. हा एक भाग आणि आईसाहेबांनी संतांना नमस्कार केल्याचा परिणाम, त्यांचं दर्शन घेतल्याचा परिणाम की ज्ञानोबारायांच्या मुखामधून आशीर्वचन बाहेर पडलं आणि त्याच्या परिणाम स्वरूपाने सच्चिदानंद बाबांना पुन्हा एक वेळेला जीवनदान प्राप्त झालं. म्हणून पहा, लक्षात घ्या, नमस्काराचं अलौकिक महात्म्य आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जे आपल्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ आहे, जे आपल्यापेक्षा तपाने श्रेष्ठ आहे, जे आपल्यापेक्षा अनुभवाने श्रेष्ठ आहेत, अशा महात्म्यांचं दर्शन तुम्ही मी वारंवार घेणं हे तुमच्या माझ्या हिताचं सांगितलेलं आहे. कारण कधी कधी असं होतं की जे आपल्या प्रारब्धामध्ये सुद्धा नाही ते जर का तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच्यासाठी कुणातरी महात्म्याचा आशीर्वाद तुमच्या माझ्या पाठीशी असणं हे गरजेचं आहे. कारण काही काही वेळेला केवळ आशीर्वादाने सुद्धा मनुष्याची कामं झालेली आहेत. माणसांचा उद्धार होऊन गेलेला आहे केवळ नमस्कार. म्हणून नमस्कार करायला पाहिजे. जे महात्मे आहेत त्यांना सतत वंदन केलं पाहिजे. जे ज्येष्ठ आहेत, जे श्रेष्ठ आहेत आणि याच्याही पुढे जाऊन रोज साऱ्यांनी भगवंतांना नमस्कार केला पाहिजे. भगवंतांना नमस्कार करता करता साधू संतांना नमस्कार केला पाहिजे. कारण न जाणो आपण नमस्कार केल्यानंतर कधी त्यांना लहर आली आणि त्या महात्म्याच्या मुखामधून जर का तुमच्या माझ्यासाठी आशीर्वचन बाहेर पडलं तर केवळ त्या आशीर्वादाचा परिणाम की तुमचं माझं जीवन हे सुकर होऊन जातं, जसं सच्चिदानंद बाबांचं झालेलं आहे. म्हणून नमस्कार करायला सांगितलं. एखादं काम आहे, बऱ्याच दिवसांपासून आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तरी सुद्धा ते काम अजूनही पूर्ण झालं नाही. मग सारे प्रयत्न करून झालेले आहेत, पण तरी सुद्धा जर एखाद्या कामाला पूर्णत्व प्राप्त होत नसेल तर त्याच्यासाठी कुणातरी महात्म्याचं दर्शन घ्यावं. आपल्या मनामध्ये असलेलं संकट, दुःख, कष्ट त्यांना सांगावेत आणि मग ज्या वेळेला ते तुमच्या माझ्यासाठी उपदेशपर, आशीर्वादपर वचन ज्या वेळेला दान करतील, केवळ त्या वचनाच्या परिणाम स्वरूपाने तुमची माझी कामं ही पूर्ण होऊन जातात. म्हणून नमस्कार करावा. साऱ्यांनी साऱ्यांना नमस्कार करावा आणि नमस्कार करत असताना मी मनुष्याला नमस्कार करत नाही, मी देहाला नमस्कार करत नाही, तर मी साक्षात भगवंतांना नमस्कार करतो आहे. या भावनेनं साऱ्यांनी साऱ्यांना केला पाहिजे नमस्कार. एक नमस्कार असा असतो जो आपले दोन्ही हात जोडून केला जातो. एक नमस्कार
आपलं मस्तक महात्म्याच्या पायाच्या अंगठावरती टेकवून केला जाणारा नमस्कार. एक नमस्कार ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचे 8ही अंग या भूमीला स्पर्श करून केला जाणारा नमस्कार. एक नमस्कार दंडवत नमस्कार, एक नमस्कार साष्टांग नमस्कार आणि एक नमस्कार ज्याला आलिंगन नावाचा नमस्कार असं म्हणतात. हा सुद्धा एक प्रकारचा नमस्कारच वर्णन केलेला आहे, पण तो कोण कुणाला करत असतो. तर याला उत्तरदान करतात जे समान अधिकाराचे आहेत त्या दोन व्यक्तींनी एकमेकांना आलिंगन दान करून नमस्कार केला पाहिजे. अर्थात दोन मित्र आहेत, भेट झाल्यानंतर स्वाभाविक कृती जर का त्यांच्यामध्ये कोणती घडत असेल तर ती आहे आलिंगन नावाची. आणि केवळ ही कृती आहे असं नाही, तर हा एक प्रकारचा नमस्कार आहे. म्हणून ज्या वेळेला दोन भक्त एकत्र येतात त्यावेळेला ते एकमेकांना आलिंगन दान करत असतात. दोन महात्मे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते एकमेकांना आलिंगन दान करत असतात. दोन समान वयाचे व्यक्ती ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते एकमेकांना आलिंगन दान करून नमस्कार करत असतात. हा एक प्रकार झाला. आणि एक प्रकार ज्याला दुरून नमस्कार असं म्हणतात, की तुम्ही तुमच्या जागेवरती थांबा, आम्ही आमच्या जागेवरती थांबतो आणि केवळ हात जोडून लांबून केला जाणारा नमस्कार ज्याला दुरून नमस्कार असं म्हणतात. प्रकार कोणतेही असो, पण महत्वाचं हे आहे की तुमच्या माझ्याकडून नमस्कार घडणं हे गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जर का एखाद्या विरक्त महात्म्याचा जर का आशीर्वाद जर तुम्हाला मला प्राप्त होत असेल नमस्कार केल्याने, तर अशा महात्म्याचं रोज तुम्ही मी दर्शन घेणं हे तुमच्या माझ्यासाठी कल्याणाचं सांगितलं आहे. मग नाही ज्या वेळेला महात्मा प्राप्त होत, मग अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला भगवंतांना नमस्कार करावा. ज्या वेळेला मंदिरामध्ये जाऊन भगवंतांना नमस्कार करणं सुद्धा शक्य होत नाही, मग त्यावेळेला आपल्या घरामध्ये जे देवघर आहे ना, त्या देवघरामध्ये सुद्धा तोच परमात्मा विराजमान झालेला आहे आणि मग त्याच्या समोर जाऊन रोज नमस्कार करा. विद्यार्थी ज्या वेळेला शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर सर्वप्रथम घरामध्ये असलेल्या देवघरासमोर उभं राहावं, भगवंतांना नमस्कार करावा आणि मग घराच्या बाहेर पडावं, शाळेमध्ये जावं. गृहकाम उद्योग करण्यासाठी जर का कुणी घराबाहेर पडत असेल, उद्योग कामधंदा करण्यासाठी जर का कुणी घराबाहेर पडत असेल, तर तत्पूर्वी आधी भगवंतांना नमस्कार करावा, गावामध्ये असलेल्या मंदिरामध्ये जाऊन भगवंतांना नमस्कार करावा आणि मग तदनंतर आपल्या कामासाठी निघून जावं. पण नमस्कार केल्याशिवाय कुणीही आपल्या दिवसाची सुरुवात करता कामा नये असा साधूंचा संतांचा तुम्हाला मला उपदेश आहे. कारण न जाणो जर का आजच्या दिवसामध्ये आपल्या प्रारब्धामध्ये जर का काहीतरी विचित्र घटना जर घडून ठेवलेली आहे, आपल्या प्रारब्धामध्ये आज आपल्यासोबत काहीतरी विपरीत होणार आहे हे जर का लिहून ठेवलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर का तुम्ही मी घराबाहेर पडण्याच्या अगोदर जर का नमस्कार करून घराबाहेर पडलो, तर तो केलेला नमस्कार हा कधी कधी तुमचे माझे प्राण सुद्धा वाचवतो. म्हणून नमस्कार करा. आणि हाच प्रसंग या ठिकाणावरती सुद्धा उपस्थित झाला की आई साहेबांनी नमस्कार केला आणि त्याचा परिणाम कुणावरती दिसला? पतिराजांवरती दिसला की जे मरण पावलेले होते, पण त्यांना पुन्हा एक वेळेला जीवनदान प्राप्त झाले. आणि असे हे सच्चिदानंद बाबा की जे ज्ञानोबारायांचे द्वितीय सतशिष्य झालेले आहेत. ज्ञानोबारायांनी अनुगृहीत केलं, सांगितलं, म्हटले इथून पुढं माझ्या मुखामधून जी जी काही अमृत वचन बाहेर पडतील ती सारी काही तुम्ही स्वहस्ताने लिहून ठेवायची, ग्रथित करायची. आणि जणू काही हीच सेवा, हेच व्रत महाराजांनी अंगीकारलेलं आहे. आणि तिथून पुढं महाराज अखंड ज्ञानोबारायांच्या सोबत राहिले. ज्ञानोबारायांच्या मुखामधून बाहेर पडणारी अमृत वचन, म्हणजे अभंगाच्या माध्यमातून असो, हरिपाठाच्या माध्यमातून असो,
कोणत्याही माध्यमातून का असना ज्ञानोबरायांनी जो उपदेश तुम्हाला मला आज करून ठेवलेला आहे तो उपदेश हा कुणामुळे प्राप्त झाला तर याला उत्तर आहे सच्चिदानंद बाबांमुळे। जर का महाराजांनी त्यावेळेला ज्ञानोबरायांच्या मुखामधून निघालेली अक्षर जर का लिहून ठेवली नसती तर आज तुमच्या माझ्यासाठी ज्ञानेश्वरी उपलब्ध झालीच नसती। म्हणून जेवढे ज्ञानोबरायांचे तुमच्या माझ्यावरती उपकार आहेत त्याच्यापेक्षा अनंत पटीने उपकार हे सच्चिदानंद बाबांचे तुमच्या माझ्यावरती आहेत। कारण ज्ञानोबरायांना कुणीतरी लिहून घेणारा भेटला म्हणून ज्ञानोबराय बोलले आणि लिहून घेणारा जर का भेटलाच नसता तर कदाचित ज्ञानोबराय बोलले सुद्धा नसते आणि मग ज्ञानोबराय जर बोलले नसते तर तुमच्या माझ्यापर्यंत ज्ञानोबरायांची ही उपदेशपर अभंग रचना येऊन पोहोचली नसते। म्हणून ज्या स्थानावरती ज्ञानोबराय आहेत त्याच स्थानावरती तुमच्या माझ्यासाठी सच्चिदानंद बाबा सुद्धा आणि अशी ही महाराज ज्यांना आपल्या आज सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे आणि मग तिथून पुढे गावामध्ये प्रवेश केला। आषाढाचा महिना होता, पाऊस येत होता आणि ज्ञानोबरायांनी गावामध्ये प्रवेश करण्याची वेळ आणि पावसाला आरंभ होण्याची वेळ एक झाली। सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस जोराने पडायला लागला आणि मोहिनी राजाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा वेळ नाही हे ज्या वेळेला ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं त्यावेळेला जवळच एक मशीद दिसली आणि ज्ञानोबरायांनी साऱ्यांना सांगितलं, म्हटले आपण काही वेळ या मशिदीमध्ये आसरा घेऊ। ज्ञानोबराय, सारी भावंड आणि सारे भाविक त्या ठिकाणावरती येऊन पोहोचले। आतमध्ये प्रवेश करणार एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती जो फकीर होता, पुजारी होता, त्याने अडवलं, म्हटले महाराज तुम्हाला माहित नाही का तुम्ही कशामध्ये प्रवेश करत आहात ते? म्हटले महाराज ही आमची आहे, हे आमचं देवस्थान आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश नाही, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जाऊन निवारा शोधा। पण ज्ञानोबराय म्हणायला लागले, म्हटले बाहेर पाऊस चालू आहे, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि मोहिनी राजाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ आता नाही। तुम्ही काही चिंता करू नका, काही काळ आम्हाला या ठिकाणावरती उभं राहू द्या, पाऊस थांबला की आम्ही निघून जाऊ। पण फकीर मात्र काही ऐकायला तयार नाही। ज्ञानोबरायांची कीर्ती ऐकून होता, तर्क वितर्क करता येणार नाही, लक्षात आलं, पुन्हा आपल्या घरामध्ये येऊन पोहोचला आणि आजूबाजूला जी काही मंडळी होती, जी काही स्वकीय आप्त होते त्यांच्यापर्यंत ही वार्ता जाऊन दिली। म्हटले ज्ञानेश्वरादी सारी मंडळी आपल्या मशिदीमध्ये येऊन निवारास थांबलेली आहे, म्हटले चला पटकन आणि त्यांना त्या ठिकाणावरून बाहेरून काढणं तुम्हाला मला गरजेचं आहे। हे ऐकल्याबरोबर सारे बांधव त्या ठिकाणावरती येऊन पोहोचले आणि ज्ञानोबरायांना म्हणायला लागले, म्हटले महाराज तुम्हाला माहित नाही का म्हटले हे कोणाचं आहे ते? या ठिकाणावरती तुम्हाला प्रवेश नाही, तुम्ही इथून जा। ज्ञानोबरायांनी सोज्वळ शब्दामध्ये समजूत घातली पण कुणीही ऐकण्यासाठी तयार नाही। पुन्हा प्रश्न केला, म्हटले महाराज आम्हाला असं वाटतं की तुम्हाला नेत्रच नाही, तुम्हाला एवढं सुद्धा माहित नाही का की कोणत्या देवस्थानमध्ये कुणी प्रवेश करावा? का याचं सुद्धा ज्ञान तुम्हाला राहिलं नाही? हे आमचे आहे, हे आमचं देवस्थान आहे, आमचं आराध्य स्थान आहे आणि याच्यामध्ये कुणी यावं कुणी येऊ नये हा वैयक्तिक आमचा विषय आहे। कृपा करून आपण या ठिकाणावरून निघून जा। ज्ञानोबराय म्हणतात, मला माहित आहे हे कुणाचं देवस्थान आहे, पण मला असं वाटतं की आपण विसरलेला आहात की हे कुणाचं आहे। त्यावेळेला ते बांधव म्हणायला लागले, म्हटले महाराज मग तुम्हीच सांगा की मशीद कुणाची आहे? त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, मी कशाला उत्तर देऊ, या मशिदीलाच विचारा ना म्हटले की तू कुणाची आहे? त्यावेळेला ते बांधव म्हणायला लागले, म्हटले महाराज अहो हे दगडा मातीची बांधलेली मशीद आहे, दगडा मातीची वस्तू कधी बोलती का?
आणि तुमच्यामध्ये असेल सामर्थ्य तर बोलून दाखवा आणि आम्हाला आमचं उत्तर द्या. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी नम्रपणे प्रश्न विचारला. म्हटले, हे मशिदे, तू सांग, तू कुणाची आहेस? आणि त्याच वेळेला मशिदीमधून आवाज आला, मी ज्ञानेश्वराची आहे, मी ज्ञानेश्वराची आहे. आणि जसाच हा आवाज ऐकला, आता मात्र सारे बांधव घाबरले आणि आपापल्या घरी निघून गेले. त्यावेळेला हा अलौकिक पराक्रम ज्ञानोबारायांनी करून दाखवला. आणि इतिहासकार असं सांगतात की पूर्वीला त्याच ठिकाणावरती करवीरेश्वर महादेवाचं मंदिर होतं आणि ते मंदिर पाडून ती मशीद बांधण्यात आली होती. आता वर्तमान समयाला त्या ठिकाणावरती दत्ताचं मंदिर आहे. अशी ही लीला ज्ञानोबारायांनी पुन्हा एक वेळेला या ठिकाणावरती करून दाखवली. पहा, लक्षात घ्या, जो मूक असलेल्या प्राण्याला सुद्धा बोलायला लावतो, त्याच्याकडून निर्जीव वस्तूमधून आवाज काढणं काही अशक्य आहे का? ते अवतारी महात्मे आहेत, ते अवतारी पुरुष आहेत आणि ते सारं काही करू शकतात. करेल ते काय नोहे महाराज, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आणि ही लीला ज्ञानोबारायांनी केली आणि साऱ्यांच्या लक्षात आलं की आम्ही जे केवळ ऐकलं होतं ना, त्याचं हे प्रत्यक्ष दर्शन आहे. आणि ज्ञानोबारायांप्रती आता साऱ्या समाजाच्या मंडळींमध्ये आदरभाव उत्पन्न झाला, भक्तिभाव निर्माण झाला. आणि ज्या वेळेला मग वारा थांबलेला आहे, पाऊस थांबलेला आहे, अशा वेळामध्ये मग ज्ञानोबाराय मशिदीच्या बाहेर पडले आणि मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले. मोहिनी राजांचं दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणावरती काही वेळ थांबले. ज्ञानोबारायांच्या बाजूला निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत, सोपानदेव विराजमान झाले, मुक्ताबाई विराजमान झाले. भगवंतांचं ते अलौकिक रूप, सौंदर्य ही चारही भावंड आपल्या नेत्रांनी निहाळत आहे आणि प्रसंग आठवत आहे की कशा पद्धतीनं भगवंत या मृत्यू लोकामध्ये मोहिनी रूपाने अवताराला आले आणि कशी लीला भगवंतांनी केली. हा सारा कथा भाग ज्ञानोबारायांना आता स्मरण होता. आणि एवढ्या वेळामध्ये निवृत्तीनाथ म्हणतात, म्हटले, ज्ञाना, खूप दिवस झाले, म्हटले तुझ्या मुखामधून काही ऐकलंच नाही. तू काहीतरी बोल. तू बोलायला लागलास की माझं मन आपोआप तृप्त होऊन जातं. तू काहीतरी बोल, मला तुझ्या मुखामधून ऐकायची इच्छा आहे. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी प्रश्न केला. म्हटले, गुरु महाराज, काय ऐकायचं आहे तुम्हाला? तुम्ही जे सांगताल त्या विषयावरती मी बोलेन. त्यावेळेला निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये एक ग्रंथ प्रकट झाला आणि मानस उत्पन्न झाला की या ग्रंथावरती आतापर्यंत अनेक जणांनी टीका केली, अनेक जणांनी या ग्रंथाचा विस्तार केला, पण सरळ सोप्या भाषेमध्ये आतापर्यंत या ग्रंथावरची टीका उपलब्ध झालेली नाही. आणि तो ग्रंथ होता श्रीमद भगवद्गीता. आणि निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, माझी अशी इच्छा आहे की तू गीतेवरती टीका करावी. गीतेमध्ये भगवंतांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान तू सहज, सोप्या आणि अगदी सरळ भाषेमध्ये या साऱ्या समाजामध्ये राहणाऱ्या अज्ञानी जीवांना समजेल अशा भाषेमध्ये तू वर्णन करून सांग. आता मात्र ज्ञानोबाराय सुद्धा सज्ज झालेले आहेत. पद्मासनामध्ये विराजमान झाले. एक खांब होता, त्या खांबाला टेकले. समोर निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत, सोपानदेव विराजमान झाले, मुक्ताबाई विराजमान झाल्या आणि ज्ञानोबारायांनी समोर ग्रंथ ठेवला, गीता. आणि आता मात्र ज्ञानोबाराय सज्ज झाले. कशासाठी ज्ञानोबाराय बोलणार आहेत? कारण सद्गुरूंनी आदेश केलेला आहे की मला तुझ्या मुखामधून काहीतरी ऐकायचं आहे. तू बोलायला लागलास की मन तृप्त होऊन जातं, म्हणून माझ्या संतुष्टतेसाठी ज्ञाना तू बोल. आणि भलतंच काहीतरी बोलू नको, तर बोलत असताना गीतेचं सार साऱ्यांना वर्णन करून
सच्चिदानंद बाबांना आदेश केला, म्हटले आपण लिखाण काम करण्यासाठी माझ्याजवळ विराजमान व्हा. महाराज विराजमान झाले, हातामध्ये लेखणी घेतलेली आहे आणि आता मात्र ज्ञानोबाराय सुद्धा सज्ज झाले आणि प्रथमतः आपल्या सद्गुरूंना वंदन केलं, गणेश रूपाने वंदन केलं, तदनंतर सरस्वती रूपाने वंदन केलं आणि तदनंतर ग्रंथाचं महात्म्य आरंभ केलं आणि पाहता 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 आता मूळ ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी प्रवेश केला. जशी सद्गुरूंनी आज्ञा केली त्या वेळेपासून ज्ञानोबाराय बोलत गेले बोलत गेले बोलत गेले, एवढे बोलले एवढे बोलले एवढे बोलले की पाहता 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 गीतेचे 18 अध्याय पूर्ण झाले आणि आता अंतिम श्लोकावरती निरूपण ज्ञानोबारायांनी करण्यासाठी आरंभ केला. एवढं बोलले. जे निश्चित केलेली श्लोक संख्या होती तिथपर्यंत विस्तार ज्ञानोबारायांनी आता केला. लक्षात आलं टीका पूर्ण झालेली आहे, आता काय करावं. तो ग्रंथ आपल्या प्रथमतः त्याला नमस्कार केला, वंदन केलं आणि आपल्या सद्गुरूंवर विराजमान झालेले आहे. कशासाठी कशासाठी बसले ज्ञानोबाराय आता? टीका करण्यासाठी, अर्थात विस्तार करण्यासाठी. कुणाच्या आज्ञेनं? आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनं. आणि ज्ञानोबाराय आता बोलायला लागले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश. कुणासाठी बोलत आहे? तर याचं उत्तर आहे सद्गुरूंसाठी बोलत आहे. आणि मग आपल्या सद्गुरूंना म्हणतात देवा तूची गणेश, सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे सद्गुरुनाथा तुम्ही गणेश आहात. सकल जीवांना प्रकाश तुमच्यामुळे प्राप्त होतो आणि म्हणून तुम्हाला हा निवृत्तीचा दास अर्थात हा ज्ञाना विनंती करतो की आपण माझ्याकडे आता लक्ष द्या. आता मी बोलणार आहे, पण कसं बोलणार आहे? जशी बुद्धी तुम्ही दान करताल त्या पद्धतीनं मी बोलणार आहे. आणि काय बोलणार आहे हे सुद्धा मला माहित नाही, कारण काय बोलायचं, कसं बोलायचं आणि किती बोलायचं हे ठरवणारे तर आपण आहोत. निमित्त मात्राला हा ज्ञानेश्वर या आसनावरती विराजमान झालेला आहे, पण या ज्ञानेश्वराच्या मुखामधून निवृत्तीनाथ बोलत आहे. कारण मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. कारण मला माहित आहे, या ज्ञानेश्वराला माहित आहे की या ज्ञानेश्वराच्या हृदयामध्ये कोण असेल तर ते केवळ त्याचे सद्गुरु आहे. म्हणून ज्ञानेश्वर बोलतो आहे, कारण अंतःकरणामध्ये सद्गुरु विराजमान झाले आहे. आपल्या गुरुभक्तीची पराकाष्ठा ज्ञानोबारायांनी या बोलण्याच्या मार्फत तुम्हाला मला दाखवून दिली. आपण 2 दिवस अगोदर या ग्रंथावरती जराशी प्रस्तावना, जरासं चिंतन श्रवण केलं की त्याच्यामध्ये सांगत असताना एक वाक्य मुखामधून बाहेर पडलं की ज्ञानोबारायांची गुरुभक्ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुमच्या माझ्यासाठी हा सामान्य ग्रंथ असेल, तुमच्या माझ्यासाठी गीतेवरची टीका असेल ज्ञानेश्वरी, पण ज्ञानोबारायांसाठी ज्ञानेश्वरी काय आहे तर ती आपल्या सद्गुरूंची सेवा आहे. जोपर्यंत गुरूंनी आज्ञा केलं नाही तोपर्यंत ज्ञानोबाराय बोलले नाही. कारण पैठण क्षेत्रावरती ज्या वेळेला घाटावरती विराजमान होऊन ज्ञानोबाराय उपनिषदपर ग्रंथावरती विस्तार करायचे, त्यावेळेला सुद्धा ज्ञानोबाराय गीतेवरती बोलू शकले असते, पण बोलले नाही. का? कारण अजून सद्गुरूंनी आदेश दिलेला नाही. पण आता नेवासा क्षेत्रावरती आता येऊन पोहोचलेले आहेत आणि सद्गुरूंच्या मनामध्ये इच्छा आहे की मला माझ्या ज्ञानाच्या मुखामधून गीतेवरची टीका ऐकायची आहे, गीतेचा विस्तार ऐकायचा आहे, गीतेचं सार ऐकायचं आहे.
आणि आता ज्ञानोबाराय बोलायला लागले. बोलत गेले बोलत गेले बोलत गेले. पाहता पाहता 18 अध्याय पूर्ण झाले. हातामध्ये ही लोकविलक्षण टीका हा ग्रंथ ज्ञानोबारायांनी घेतला आणि आपल्या सद्गुरूंच्या हातामध्ये दिला, सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित केला. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जे उरले ते पायिक पण. सद्गुरुनाथा, किंबहुना तुमचे केले, हे सारं काही तुम्ही केलेलं आहे आणि तुमच्या बलावरती तुमच्या सामर्थ्यावरती धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. तुमच्या सामर्थ्यावरतीच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. आता ही जी काही माझी सेवा झालेली आहे, हे जे काही धर्म कीर्तन मी केलेलं आहे, हे धर्म कीर्तन मी तुमच्या चरणावरती समर्पित करतो. आणि आता पुढे काय, एथ माझे जे उरले ते पायिक पण. आता मी माझी केलेली सेवा तुमच्या चरणावरती समर्पित केलेली आहे आणि आता परत हा ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ विराजमान झालेला आहे आणि हीच माझी जागा आहे असं ज्ञानोबाराय सांगतात. मनला गोरे माझे गुरु भजनी, मनला गोरे माझे गुरु आणि हीच प्रार्थना तुम्हाला मला सुद्धा करायची आहे. मन लागो रे गुरुचरण. ही प्रार्थना कुणाला करायची? ही भगवंतांना प्रार्थना करायची आहे की या जन्मामध्ये मला माझ्या सद्गुरूंची भेट झाली पाहिजे आणि माझं मन त्यांच्या चरणावरती स्थिर झालं पाहिजे. तरच मी करत असलेली साधना, मी गायन करत असलेलो भजन, मी श्रवण करत असलेली कथा ही सुफल होईल. पहा, लक्षात घ्या, या अध्यात्म साधनेचा केंद्रबिंदू सद्गुरू आहे. आपण भजन करतो, आपण कीर्तन करतो, आपण कथा श्रवण करतो, आपण हरिपाठ गायन करतो. सारं काही जरी करत असलो तरी सुद्धा जोपर्यंत आपण आपल्या सद्गुरूंचे आश्रित होत नाही, शरणागती जोपर्यंत आपण त्यांची स्वीकारत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमचा माझा परमार्थ हा आरंभ होत नसतो. मग कोणी प्रश्न उपस्थित करेल की मग हे सारं काही सोडून द्यायचं का? कथा ऐकणं सोडून द्यायचं का? नाम गायन करणं सोडून द्यायचं का? हरिपाठ गायन करणं सोडून द्यायचं का? तर उत्तर आहे नाही. का नाही? कारण ज्या वेळेला आपण हे सतत करत राहू, हे केल्याचा परिणाम की या साधनेच्या बलावरती, या पुण्याच्या बलावरती आपल्याला आपल्या सद्गुरूंची भेट होईल आणि ज्या वेळेला त्यांची भेट होईल त्यावेळेला तो जसा उपदेश तुम्हाला मला करतील तदनुसार जर का आपण परमार्थ साधना केली